नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत पालकापासून हेल्दी रेसिपी, ती म्हणजेच पालक डाळ। त्यासाठी आपण पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलाय। पालक खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये रक्त वाढायला मदत होते। आता डाळ पालक बनवायचा म्हणजेच आपल्याला डाळ लागणार, तर त्यासाठी आपण इथे तूर, मूग, मसूर तिन्ही डाळी घेतल्यात। डाळीपासून आपल्याला शरीरात प्रोटीन भेटते। बारीक कट करून टोमॅटो घेतलाय, कांदा घेतलाय बारीक कट करून आणि लसूण कट करून घेतलाय। तिन्ही डाळी आपण स्वच्छ धुवून घेतल्यात। आता गॅसवर आपण कुकर ठेवले, त्यात पाणी टाकले, पाण्याला उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी आल्यावर आपण त्यात डाळ टाकली। आता चवीनुसार मीठ टाकले, हळद टाकून घेतली, कट केलेला टमाटा टाकूयात, मिक्स करून घ्यायचंय। कुकरची आपण आता लीड लावली आणि 3 शिट्ट्या देऊन घेऊ। बघा किती उत्तमरित्या आपली डाळ शिजलेली आहे। बघा आता आपण डाळ एका बोल मध्ये काढून घेतली। डाळ इतकी चांगली शिजलेली आहे की त्याला घोटून घ्यायची गरज नाही। डाळ अशी छान घट्ट झालेली आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून पाणी टाकून पातळ करू शकता किंवा अशीच तुम्ही ठेवू शकता। आता पुन्हा आपण गॅसवर कुकर ठेवलंय, त्यात लागेल तेवढं आपण तेल टाकून घेऊ। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे। तेल गरम झाले, आता त्यात मोहरी टाकून घेऊ। मोहरी तडतडली, आता त्यात जिरं टाकू। जिरे चांगले फ्राय झालेत, आता लसूण फ्राय करून घेऊ। लसूण फ्राय झाला की त्याचा छान सुगंध येतो। कांदा टाकून घेऊ। कांदा चांगला पिंकिश फ्राय झालाय, आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली पालक टाकू, मिक्स करून घेऊयात। तिखट आणि हळद टाकून घेतली, मिक्स करून घेऊयात। डाळ टाकून घेऊ, मिक्स करून घेऊयात। थोडंसं पाणी टाकूयात, एकत्र करून घेऊ। आता आपण कुकरला परत त्याची लीड लावून 2 शिट्ट्या देऊन घेऊ, कारण की आपली डाळ ऑलरेडी शिजलेली आहे, फक्त आपल्याला पालक शिजू द्यायची आहे। तयार आहे पौष्टिक आणि तितकी स्वादिष्ट पालक डाळ। साधी डाळ सगळेच बनवतात, तरी तुम्ही अशी पालक डाळ बनवून बघा। आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा।